नमस्कार. एमसेन न्यूजच्या गल्ली ते दिल्ली या इलेक्शन स्पेशल शोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. काल आपण छत्रपती संभाजीनगर आणि एकूण त्या सगळ्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली होती. आज आपण जालन्यावर बोलणार आहेत. माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी आणि विश्लेषण करण्यासाठी आहेत एमसेनचे सल्लागार संपादक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संजय वरकड सर. सर, आपलं स्वागत आहे. सर, आपण काल संभाजीनगर अर्थात औरंगाबाद लोकसभेची इथली परिस्थिती काय आहे त्यावरती चर्चा केली. त्याच्यात विनोद पाटील लढतील की नाही हा एक मोठा वादातीत मुद्दा होता आणि तो खूप चर्चेचा ठरला. तसंच आज जे आहे जालन्यातलं कसं गणित असणार आहे, कारण जे आहे जालन्यातली पण लढत रंगतदार ठरणार यावर्षी, कारण तिथं जे दोन्ही उमेदवार आहे एकमेकांचे खूप मोठे प्रतिस्पर्धी उमेदवार आहे. कारण रावसाहेब दानवे जे आहेत सध्या विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री रेल्वे मंत्री आहेत आणि कल्याण काळेंची त्यांच्या आधी लढत झाली होती 2009 मध्ये आणि फार थोड्या मतांनी त्यावेळेस कल्याण काळे हारले होते. तेच परत दोन एकमेकांसमोर उभे ठाकतायत. पहिली कमेंट काय? नक्की जालना लोकसभा मतदारसंघ राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे. आपण जसं आत्ता उल्लेख केला की रावसाहेब दानवे हे अत्यंत प्रबळ असे नेते भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि ते प्रदेशाध्यक्ष पदावर सुद्धा भारतीय जनता पक्षाचे राहिलेले आहेत. काही गोष्टींमुळे ते अधूनमधून वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडतात आणि आज त्यांच्या मागे कधी वाद त्यांच्या मागे सुटत नाही आणि त्याच्यावर ते काहीतरी डॅमेज कंट्रोल नावाची त्यांची एक सिस्टीम आहे ती ते दरवेळेस राबवतात आणि त्याच्यातून सही सलामत बाहेर पडतात असं आतापर्यंतचं चित्र आहे. यावेळी मात्र परिस्थिती फार अटीतटीची असणार आहे असं आत्ता सध्याचे रिपोर्ट आहेत. याचं मुख्य कारण असं आहे की रावसाहेब दानवेंचं आत्ता मराठा आरक्षणाचं जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनाशी काही प्रमाणामध्ये संबंधही आला होता आणि त्यांनी त्यामध्ये एक तोडगा निघावा म्हणून जातीने प्रयत्न केले. 2, 2:30, 3 वाजेपर्यंत ज्या दिवशी मुख्यमंत्री आले होते आंतरवाली सराटीमध्ये त्या दिवशी रावसाहेब दानवे स्वतः तिथं हजरही होते आणि त्यांनी प्रचंड शर्थीचे प्रयत्न केले होते की त्यातून काहीतरी तोडगा निघावा. पण असं असताना सुद्धा जालना जिल्ह्यामधल्या काही गावांमध्ये ज्यांच्या मतदारसंघामध्ये विशेषतः रावसाहेब दानवेंचा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे भोकरदन, तर त्या विधानसभेच्या मतदारसंघामध्येच मराठा समाजाचे अनेक पोस्टर फाडून तिथं हे पण झाली होती आणि गुद्दागुद्दीच्यापर्यंत कार्यकर्ते एकमेकांना भेटले होते. मराठा आरक्षणाची मागणी करणारे कार्यकर्ते आणि रावसाहेब दानवेंचे अर्थात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते. त्यामुळे तो संघर्ष थेट आंतरवाली सराटीपर्यंतही पोचला होता आणि महाराष्ट्रभरापर्यंत गाजलेला होता. तर याचे काही पडसाद तिथं उमटतात का हे आता बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. कारण शेवटी आरक्षणाचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही आरक्षणाच्या मुद्द्याचा. हे आपण किती जरी म्हणत असलो तरी आरक्षणाच्या बाजूने लढणारे जे आहेत तर त्यांची एक भावना अशी झालेली आहे की आरक्षण मिळेल न मिळेल हा सरकार देईल, काय न्यायालयात टिकल न टिकल तो न्यायालयाचा भाग असेल. परंतु मराठा समाजामध्ये असेल किंवा इतर समाजामधले जे नेते आरक्षणाच्या बाबतीमध्ये कशी भूमिका घेतात याकडे सगळ्या मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांचंही लक्ष आहे. फक्त मनोज जरांगे पाटील यांचा तो एकट्याचा विषय नाही, तर मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या हजारो लाखो कार्यकर्त्यांची ही मागणी महाराष्ट्रातली आहे. त्यामुळे याचे काय परिणाम होतात का हे बघावं लागेल. नंबर 2चा मुद्दा आपण उल्लेख केला तसा की 2009मध्ये कल्याण काळेंनी ऑलरेडी त्यांच्यासोबत एकदा फाईट केलेली आहे आणि ते फार अल्पमताने तिथे पडले होते. निसटता त्यांचा पराभव झाला होता आणि त्या निसटत्या पराभवानंतर 2 वेळेस विलास अवताडे यांनी तिथून निवडणूक लढवली होती. त्यामध्ये 2014ला मोदींची लाट होती, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे ती निवडणूक सरळ एकतर्फी झाली होती. आत्ताची निवडणूक मात्र एकतर्फी होण्याची अजिबात शक्यता नाही अशी सध्याचे आपल्याला माहिती मिळते. नक्कीच, म्हणजे ती 2009चं निवडणूक आणि त्यानंतर मध्ये 2 इलेक्शन झाले. 14 एकदा झालं, 19 एकदा झालं. पण त्यावेळेस एक 14चं म्हणता येईल की मोदींची लाट होती. 19 इलेक्शन जे आहे ते विलासबापू अवताडे त्यांच्या विरोधात होते. पण 2009ला ज्यांनी त्यांना टक्कर दिली होती असे एक तगडे उमेदवार त्यांच्या समोर आहे आणि त्यामुळे ही जी आहे लढत मोठ्या रंगात होणार आहे. पण त्याच्यावर अजून एक 2 उमेदवार आहे. वंचितकडनं बकले मामा म्हणून त्यांच्या विरोधात आहे. वंचितनं एक उमेदवार दिला आहे आणि मागच्या वर्षी वंचितनं माझ्यामध्ये 77,000 मतं घेतली होती. आणि अजून एक जे मराठा आरक्षणाचा तुम्ही उल्लेख केला तिथला एक मंगेश साबळे म्हणून युवक जो ते सरपंच आहे तो त्यांना ही निवडणुकीत रिंगणात तोही उभा आहेत. असे 4 सध्या तरी ज्यांची दखल घेता येईल किंवा असे पात्र आणि मोठे उमेदवार म्हणता येईल 4 उमेदवार. तरी लढत ही एकाच एक सामना जो आहे समोर आहे दोघांचा. पण तरी त्या दोघांच्याही मताचा किंवा दोघांचा आपल्याला विचार करावा लागेल. कसं बघतो? नाही, नक्कीच या दोन्ही उमेदवारांचा स्वतंत्रपणे विचार करावा लागेल. कारण वंचित बहुजन आघाडीचा जो उमेदवार आहे तो एक वेगळा फॅक्टर आहे की साधारणतः तो मतदान जास्तीत जास्त डॅमेज कोणाचं करेल. तर सरळ उघड आहे की ते कल्याण काळेंचं जास्त मतदान तो डॅमेज करेल. जितका वंचितचा उमेदवार जास्त पुढे चालेल तितकं कल्याण काळेंना त्यांचं नुकसान होईल. मंगेश साबळे हे जे उमेदवार आहेत ते किती मतदान घेतात
हे तर महत्त्वाचंच आहे, पण ते मतदान कोणाचं घेतात हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यांनी 10-20 हजार जरी मतदान घेतलं तर ते मला असं वाटतं की ते त्या मतदारसंघामधले आहेत आणि तिथं फुलंब्रीसारख्या तिकडच्या भागामधून ते सतत प्रकाश झोतामध्ये असलेले आहे. आणि त्यामुळे त्या बेल्टमधून साधारणपणे आतापर्यंत कल्याण काळे नसतानाची जी निवडणूक होती, म्हणजे कल्याण काळे असतानाची निवडणूक वेगळी आणि कल्याण काळे नसतानाची निवडणूक जेव्हा जेव्हा होते तेव्हा तिथं जो मतदान होतं ते रावसाहेब दानवेंचं मतदान आहे. त्यामुळे तो डॅमेज तिथं रावसाहेब दानवेंनाच होणार. हे काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे. जास्तीत जास्त डॅमेज म्हणून तुम्ही कल्याण काळेनं झालं तरी ते फार कमी प्रमाणामध्ये मंगेश साबळे यांच्यामुळं डॅमेज होईल. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आंतरवली सराटीच्या आंदोलनानंतर मराठा आरक्षण करते मनोज जरांगे पाटील जे आहेत की त्यांचे नेते आहेत आणि त्यांनी ठरवलं असतं ते समजा लोकसभेमध्ये काही उमेदवार द्यायचे का, काही ठिकाणी जास्तीत जास्त प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून 5-5, 10-10 किंवा प्रत्येक गावातून उमेदवारांनी अर्ज लोकसभेसाठी करावा असं पण एक मागणी पुढे आलेली होती. तर त्यामुळे जालना जिल्ह्यात काय होतं याकडे जास्त लक्ष सगळ्या महाराष्ट्राचं लागलेलं होतं. पण हे सगळं आंदोलन वेगळ्याच मार्गाने जाईल म्हणून त्यांनी तोही निर्णय बदलला आणि राज्यामध्ये कोणत्याही उमेदवाराला पाठिंबाच द्यायचा नाही. ही जी मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली भूमिका आहे ती त्यांच्या कोर कमिटीमध्ये बसून घेतलेली भूमिका आहे. त्यामुळं तिथं कोणाला पाठिंबा जरी नसला तरी ज्यांनी पाडण्यासाठी प्रयत्न केले किंवा ज्यांनी विरोध केला मराठा आरक्षणाला वेगळ्या पद्धतीनं, तर तिथं मात्र काही कार्यकर्ते स्वतःहून विरोधात काम करायला लागतील अशी आता शक्यता आहे. आणि त्यामध्ये जालन्याचा मतदारसंघ हा अगदी केंद्रस्थानी होतो. आणखीन सगळ्यात महत्त्वाचं आंतरवली सराटी हे गाव आंबडपासून खूप जवळ आहे. आणि जेव्हा ओबीसी समाजाचा मेळावा झाला तो आंबडला, तर त्यावेळेस छगन भुजबळांनी आणि यांनी सगळ्या नेत्यांनी मनोज जरांगे पाटलांना जे ज्या पद्धतीने भाषा वापरली तर त्याला उत्तर देण्याचं काम जालना जिल्ह्यातल्या कुठल्याही स्थानिक नेत्याने केलं नाही. किंवा ठीक आहे उत्तर देऊ नका पण तुम्ही अशा ह्या पद्धतीचं वातावरण कलुषित करू नका हे कोणालाही समजून सांगण्याची कोणी त्याच्यामध्ये मग ते बघ्याची जी भूमिका घेतलेली आहे सगळ्या लोकांनी. खरं म्हणजे राजकारणामध्ये काही गोष्टी बायपास करता येत नसतात, तिथं तुम्हाला कॉमेंट करावंच लागते, विशेषतः सत्ताधारी पक्षांनाही. मनोज जरांगे पाटलांना जसं शांततेचं आवाहन केलं होतं सगळ्यांनी की तुम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करा, न्यायालयाने पण त्यांना समज दिलेली होती आणि वेगवेगळ्या पॉलिटिकल नात्यांनी पण जातीमध्ये तुम्ही विद्वेष तयार होणार नाही अशा पद्धतीनं तुम्ही मागणी करा असं त्यांना जसं सांगितलं होतं. तसं ओबीसी समाजाच्या मेळाव्यातून विशेषतः आंबडमधून जी भाषा वापरली गेली होती तर ती खटकणारी होती. अनेक सगळ्या प्रसारमाध्यमांमधून बघितलेले. तर त्याचा काही परिणाम होतो का रावसाहेब दानवेंवर निगेटिव्ह हे सुद्धा बघावं लागेल. नक्कीच. अजून मला ह्या सगळ्या लढतीमध्ये मला 3 महत्त्वाचे मुद्दे वाटतात. एक म्हणजे सगळा तुम्ही आता आरक्षणावर बोलतायत, हे दोन्ही उमेदवार आहे, हे जे मराठा उमेदवार आहे म्हणजे कल्याण काळे पण असतील आणि रावसाहेब दानवे पण असतील, हा एक फॅक्टर कॉमन दोघांमध्ये. दुसरा जो फॅक्टर आहे दोघांचा आपण म्हणला होतो की त्या भागात वावर किंवा तुमचे सगळे सोयरे किती त्या भागामध्ये, तर दोघांचेही तितकेच सगळे सोयरे किंवा नातेसंबंध असणारा हा मतदारसंघ आहे. आणि नंबर 3चा जो फॅक्टर आहे यांच्यामध्ये, जसं कल्याण काळेंना ह्यावेळेस त्यांचं आघाडीचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात मतदान होईल, तसं जे आहे युती यांना सोपस्कर ठरणार आहे. आणि उद्धव ठाकरेंचं जे मतदान आहे शिंदे गटात त्यावेळेस कल्याण काळेंसोबत आहे ह्यावेळेस जे आहे. तर या सगळ्या दरवेळेस जे असायचं उद्धव ठाकरेंचं मतदान यांना व्हायचं, रावसाहेब दानवेंच्या सोबत असायचं काही प्रमाणात. पण ह्यावेळेस मात्र ते असं असणार आहे. ह्या 3 कॉमन फॅक्टर दोघांनाही काय म्हणतात समान मिळणार आहे. त्याच्यानंतरची उर्वरित जी लढाई आहे ती काय म्हणता येईल ती भाजपाची आणि मग काँग्रेसची आहे. पण हा मतदारसंघ नेहमी भाजपाला प्रो राहिला आहे. पहिल्यापासून इथं भाजपाचाच कॅन्डिडेट जो आहे तो निवडून आलेले आहेत. हे स्वतः 5 वेळेस निवडून आलेले आहेत. आणि त्यामुळे ही जी निवडणूक आहे आता जनता जी आहे ती भाजपाला साथ देणार आहे की थोडासा बदल करू इच्छिते. कारण ते बदल करण्याचे कारण आहे स्वतः रावसाहेब दानवेंची अँटी इन्कम्बन्सी आणि भाजपाला असणारे अँटी इन्कम्बन्सी, हे 2 फॅक्टर त्याच्यामध्ये महत्त्वाचे आहे. आणि त्याच्याबरोबर अजून जो एक कॉमन दोघांना ज्याला सामोरं जावं लागणार आहे की ओबीसी कुणाच्या बाजूने मतदान करतील यावरती खूप ठरेल. कसं बघतो? नाही, जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा एकदम जातीपातीचं जरी आपण गणित मांडलं तरी ओबीसी समाजाचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मतदान या मतदारसंघामध्ये आहे, पण मराठा समाजाचं मतदान पण तितकंच आहे. त्यामुळं तिथं मतदान कसं पडतं यापेक्षा मतांचं आत्ता कल्याण काळे मागच्या वेळेस त्यांना माहिती की आपल्याला मतदान कुठं कमी झालं होतं आणि कुठं आपलं नेमकं पराभवाचं काय गणित आपलं कुठं चुकलेलं होतं. त्यामुळं साधारणतः संमिश्र मतदान होईल अशी सध्याची परिस्थिती प्राथमिक याच्यामध्ये दिसते. त्यामुळं कल्याण काळेनं तो फार मोठा ॲडव्हान्टेज आहे. दुसरं एक महत्त्वाचं नाव आपण विसरलो की अर्जुन खोतकर, ज्यांनी रावसाहेब दानवेंना एकेकाळी प्रचंड विरोध केला होता मागच्या लोकसभेच्या वेळेस आणि त्यांनी दंड थोपटले होते, पण ऐन वेळेस त्यांनी माघार घेतली.
बच्चू कडू सारखा एक महाराष्ट्रातला प्रमुख नेता होता की त्यांनी असं सांगितलं होतं की शेतकऱ्यांविषयी रावसाहेब दानवेंनी जे विधानं केलेली आहेत तर त्यांचा निषेध करण्यासाठी मी रावसाहेब दानवेंच्या विरुद्ध येऊन इथं उभा राहतो. त्यामुळे रावसाहेब दानवेंच्या विरुद्ध असं वातावरण खूप तापलं जातं. पण मी जसं म्हटलं की ते डॅमेज कंट्रोल करण्याचं त्यांचं जे काहीतरी यंत्रणा आहे तर ते शेवटी ते गोळाबेरीज करून ते फाईटमध्ये राहतात. आत्ताही ते फाईटमध्ये नक्कीच आहेत, परंतु यावेळेसची निवडणूक त्यांना म्हणावी तशी सोपी नाही इतकं मात्र खरं. हां, म्हणजे कल्याण काळेंनी त्या मागच्या अपयशातनं, डॉक्टर कल्याण काळेंनी मागच्या अपयशातनं काहीतरी धडा घेतला आहे आणि त्यातनं त्यांचा तो अनुभवाचा त्यांना फायदा होईल. पण सर, अजून एका गोष्टीचा मला इथं उल्लेख करावा लागेल की काही जाणकारांच्यामध्ये अजून जी आहे तिथली लढाई अशी जोरात सुरू झाली नाही आहे आणि संथगतीनं जी आहे लढत होती आहे, पण अंडरकरंट मात्र इलेक्शन मोठ्या पद्धतीनं सुरू आहे. आणि निवडणुकींमध्ये जसं मागच्या वेळेस सगळं सांगत होते की शुअर शॉट रावसाहेब दानवे निवडून येणार आहे, ह्यावेळेची तशी काही परिस्थिती नाही अजिबात नाही. आणि यावेळेस जो आहे मोठी लढत होईल, कसं बघतो? नाही, तशी अजिबात होऊच शकत नाही. कारण यावेळेस आता जसं टप्प्यानुसार मतदानाला जसे मतदानाचे टप्पे होत आहेत तसं राजकीय वातावरण तापतं आहे. आता विदर्भातला मतदारसंघामध्ये आपण बघितलं असेल की मागच्या आठवडाभरामध्ये विदर्भामधला जो काही सगळा वाद आहे राजकीय तो प्रचंड मोठ्या प्रमाणात उफाळून आला होता. तशीच परिस्थिती औरंगाबाद लोकसभा आणि जालना लोकसभेची, बीड लोकसभेची जसं जसं निवडणुकीची तारीख जवळ येईल तसं तसं उफाळून जाईल. विशेषतः उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख संपल्यानंतर निवडणुकीचं वातावरण अत्यंत शिगेला पोहोचेल असं सध्याचं चित्र आहे. आणि याच्यामध्ये कल्याण काळेंचा एक प्लस पॉईंट असाही म्हणता येतो की त्यांनी आधी एकदा निवडणूक लढवलेली आहे आणि दोनदा त्यांनी गॅप घेऊन बघितलेली की निवडणुकी कशी होती आणि काय नेमकं. त्यावेळेस सूत्र सगळी त्यांच्या हातात होती, त्याच्यामुळं त्यांना हे सगळं आता माहिती आहे. दुसरं आणखीन अशा अनेक गोष्टी आहेत की या निवडणुकीमध्ये काही उमेदवार असे असतील की आमदार असे असतील की जे न्यूट्रल भूमिका घेण्याची शक्यता आहे की त्या आत्ताच्या निवडणुकीच्या फंदात पडण्यापेक्षा आपण आपल्या आमदारकीच्या निवडणुकीच्या वेळेस बघू असं सुद्धा अंडर करंट्स आहे. त्यामुळं कोण कोणाला ऐन वेळेस हात दाखवतो हा या मतदारसंघामध्ये प्रचंड मोठा विषय ठरणार आहे. सर, या मतदारसंघाचा अजून एक वैशिष्ट्य आहे, दोन भाग करावे लागतील. एक जालन्यातले हे, दुसरा जो भाग आहे औरंगाबाद जिल्ह्यातला पैठणचा भाग आहे, अर्धा मतदारसंघ अर्धा पैठणचा आहे, फुलंब्री आहे, सिल्लोड आणि शहराचे एक 16-17 वार्ड असा एक पूर्ण मतदारसंघ आहे. त्याच्यात मधनं जे आहे त्याचा फायदा किंवा त्याचा तोटा आणि त्याच्याकडे कसं बघता? नक्कीच हा म्हणजे जॉईंटच मतदारसंघ आहे. जालना त्याला नावाने जरी जालना असलं तरी ते खरं म्हणजे तो औरंगाबाद जालना असंच लोकसभा मतदारसंघ आपण जसं दक्षिण नगर आणि उत्तर नगराचा आहे तसं तो त्याला टेक्निकली तो मतदारसंघ जालना आहे. खरं म्हणजे रावसाहेब दानवेंचं निवासस्थान सुद्धा इथं जो संभाजीनगरमध्ये आहे तर ते त्या जालना मतदारसंघाच्या पूर्वी जालना मतदारसंघाच्या हद्दीच्या बाजूलाच येत होतं ते. आणि त्यामुळं असं काही फार असं जालना कोर नाही, कारण जालन्याचा पुढचा जो टप्पा आहे तो परभणीला जोडला गेलेला आहे. त्यामुळं संमिश्र असा मतदारसंघ आहे, सगळ्या अर्थानं संमिश्र असा मतदारसंघ आहे. त्यामुळं या निवडणुकीमध्ये एक रंजकता फार महत्त्वाची असणार आहे, ती म्हणजे मराठा आरक्षणाचे जे कार्यकर्ते आहेत सगळे तर ते आता कोणती भूमिका घेतात. कारण त्यांचं म्हणणं होतं की मारामारीपर्यंत जायला नको पाहिजे होतं. मारामारी झाल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीनं सांगितलं की बाबा आम्ही काही मराठ्यांच्या विरुद्ध नाही, अमुक नाही, अमुक तमुक नाही, हे जे प्रचार झालेला आहे तिथं तर तो काही प्रमाणामध्ये बऱ्याच भागामध्ये त्याची नाराजीचं वातावरण पसरलेलं आहे भारतीय जनता पक्षात. अजून दोन फॅक्टरवरती मला बोलायचं आहे. एक जे आहे जिथं जालन्यातनं पैठणमधनं मागच्या वेळेस त्यांना सोबत असणारे संदीपान भुमरे जे पालकमंत्री आहेत ते आता इथनं उमेदवार आहे. त्यांची थोडीशी जी ताकद लागली असते ती रावसाहेब दानवेंसाठी कमी आहे, एक गोष्ट. आणि दुसरी जी आहे की जे विद्यमान मंत्री आहे ज्यांचा मतदारसंघ जालन्यात येतो ते अब्दुल सत्तार, या दोघांची भूमिका कशी असेल आणि काय वाटतं? नाही, अब्दुल सत्तारांची ते भूमिका स्पष्टपणे यावेळेस तर ते आता म्हणजे आधी तर ते विरोधी पक्षात असताना सुद्धा त्यांनी असं जाहीरपणे कबूल केलं की रावसाहेब दानवे आणि त्यांची जी मैत्री आहे ती काही लपून राहिलेली नाही. जशी विलासराव देशमुखांची आणि गोपीनाथ मुंडेची मैत्री एक काळी राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय होती, तशी जालना जिल्ह्यात त्या दोघांची मैत्री आणि मग मित्रासाठी काय पण करायचं ते दोघांचं ठरलेलं असायचं. आता तर ते त्यांच्याच गटात आहे, म्हणजे त्यामुळं तर काही विषयच येत नाही. शिंदे गट त्यांच्यासोबत आहे, त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही. पण असं असताना सुद्धा आता नेमका मतदार काय करतो, कारण शेवटी काय होतं की मायनॉरिटीचा जो वोटर आहे विशेषतः अल्पसंख्याक मतदार आहे यावेळेस थोडा वेगळा विचार करण्याच्या परिस्थितीमध्ये आहे. त्यामुळे कल्याण काळेंना त्याचा नक्की फायदा होईल असं वाटतं. हां,
आणि या सगळ्याकडं जे आहे सर अजून एक महत्त्वाचा फॅक्टर आपल्याला त्याच्यावरती चर्चा करावं लागेल का दोन्ही मतदारसंघामध्ये म्हणजे या इकडच्या आणि तिकडच्या जिथे भाजपचे जे आमदार आहे बहुतांश जे आहेत भाजपला आमदारकीला जास्त मिळाले तो एक मोठा संघर्ष कल्याण काळेंच्या समोर असणार. नाही, बदनापूरमध्ये नारायण कुचे, पैठणमध्ये संदीपान भुमरे आहेत, सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार आहेत, भोकरदनमध्ये संतोष दानवे आमदार आहेत. त्यामुळे तो फायदा 100% त्यांना होऊ शकतो. जालन्याला कैलास गोरंट्याला आहेत, त्याच्यामुळं ते काँग्रेसचे असल्यामुळं तो एक कल्याण काळ्यांच्या दृष्टीने ती जमेची बाजू आहे. पण त्याच्यात असं होतं की जेव्हा काटाकाटी लोकसभेला जसं मतदान होतं तसं विधानसभेचा मतदानाचा पॅटर्न लोकसभेला कधीच चालत नाही. आणि मग तशीच जर मतदान डायव्हर्ट झालं तर मग लोकसभेमध्ये यांची सगळ्यांची बेरीज करून ती प्रचंड मोठी लीड व्हायला पाहिजे. तशी लीड कधीच कोणत्याच उमेदवारीची होत नाही. त्यामुळं इथं लोकसभेला जाताना मतदार एक वेगळा विचार करतो आणि विधानसभेला जाताना हा वेगळा विचार करतो. आणि लोकसभा आणि विधानसभेला पण कॉमन मतदान असतं. काही लोकांचं मतदान असतं मी लोकसभेला गेलो तरी पंजाच मतदान करील आणि मी कमळच करेल किंवा मी धनुष्यमानच करेल, तर ते कॉमन मतदान असतं, ते तिथल्या तिथंच पडतं. पण बाकीचं जे डायव्हर्ट वोटिंग ज्याला म्हणतो आपण, जे मतदान इकडे तिकडे जातं ती संख्येनं खूप मोठं असतं ते. त्यामुळं तसं गणित करताच येत नाही की आमदार जास्त आहे म्हणून मग त्यांचेच निवडून येईल असं अजिबात होत नाही. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही मतदारसंघात जा तुम्ही, असं अनेक ठिकाणी निकाल लागणार आहे की जास्त आमदार असून सुद्धा. हा फार महत्त्वाचा पण विषय तुम्ही मांडलेला आहे. कारण भाजप आणि सत्ताधारी पक्षाने आता सरळ आमदारांना एक ताकीद दिलेली आहे की जर तुमच्या मतदारसंघामध्ये लोकसभेमध्ये जर लीड मिळाली नाही तर तुमचं आम्ही उमेदवारीच कापून घेऊ. तर त्याची महाराष्ट्रभर प्रचंड चर्चा चालू आहे. असं होत नाही. कारण आता प्रशांत भौम यांचं मतदान सरळ जर त्यांच्याच पक्षाच्या उमेदवाराला मिळणार असतं तर मग ते त्यांना मिळालेलं मतदान पूर्ण कसं मिळेल त्या उमेदवाराला. मुद्दे पण वेगळे असतात ना. असं होत नाही, असं कधी होतच नाही. आतापर्यंत झालेलं नाही कोणत्याच निवडणुकीमध्ये. त्यामुळं अशी सांगायला ठीक आहे तुम्ही टार्गेट देऊ शकता की आमदारांनी लीड मिळवून द्यायलाच पाहिजे, विद्यमान आमदार आहेत, पण त्याच्यानंतर तिकीट कापलं जाईल हे जे त्यांच्यावर प्रेशर ठेवलेलं आहे त्याचा उलट परिणाम होतो का? कारण शेवटी आमदार खालच्या कार्यकर्त्यांना सांगेल. कारण कार्यकर्ता म्हणून साहेब तुम्ही तो उमेदवार नाही ना, तुम्ही उमेदवार असताना आम्ही वेगळं गणित असतं, गावातलं गणित वेगळं असतं, आपण जसं नातेगोत्याचं गणित मांडलं, जातीचं गणित असतं आणि इश्यूज असतात, काही मुद्दे असतात, त्याच्यावर लोक मतदान करत असतात. त्याच्यामुळे असं चालत नाही की धरून जाऊन मतदान करायचं आहे का. आमदारांनी ठरवलं की मला 1,20,000 मतदान आहे, रावसाहेब दानवेला पण 1,20,000च मतदान मिळालं पाहिजे, असं कधीच होत नाही. त्यामुळं आमदार जास्त आहे म्हणून निवडणूक सोपी आहे हा युक्तिवाद अत्यंत चुकीचा आहे. नक्कीच. म्हणजे सर आपण जालन्यावरती चर्चा करतोय आणि जालन्याच्या सगळ्या मुद्द्यांवरती आपण उभे असणारे उमेदवार, वंचितचं मतदान, अल्पसंख्याकांची भूमिका, तिथं असणाऱ्या आमदारांची संख्या आणि आमदारांच्या संख्येनं बदलणार आहे का, किती प्रमाणात मत झालं तर काय होईल, आणि या सगळ्या गोष्टींचा ओहोपो केल्यावरती फक्त याचा शेवट या निष्कर्ष काढता येईल की इथली निवडणूक अटीतटीची निवडणूक होणार आहे. अटीतटीची आणि चुरशीची निवडणूक असणारा हा जालना मतदारसंघ आहे. त्यामुळे डॉक्टर कल्याण काळे व्हर्सेस रावसाहेब दानवे ही जी निवडणूक आहे ही आजच्या घडीला ज्या काही मराठवाड्यातल्या हॉट लढती आहे त्याच्यापैकी ही एक म्हणावी लागेल. आणि त्यामुळे अगदी सोपं सांगायचं म्हणजे 2009 प्रमाणे ही निवडणूक होईल. एकदा पारडं तिकडं पण खाली होऊ शकतं, इकडं पण खाली होऊ शकतं. जसं मागच्या वेळेस अत्यंत कमी याच्यामध्ये होतं, त्यामुळे असं काही पण होऊ शकतं. ही निवडणूक त्याकडे 2009च्या निवडणुकीसारखंच बघायला पाहिजे. नक्कीच. हा तर एकदम सुपर कमेंट म्हणता येईल याच्यातली. 2009 सारखीच निवडणूक होईल आणि अटीतटीचा सामना असेल. अजून बरंच पाणी पुला खालून जायचंय आणि आपण पुलावर उभा आहोत. बघूयात पुढे काय घडतंय तो. आणि उद्याच्या शोमध्ये अजून अशीच एक लढत आणि अन्य प्रमुख पाहुण्यांसह भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.